मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आज आपण ज्या माऊलीला भेटणार आहोत त्या माऊली स्वतः सातत्याने खूप बिझी असतात आणि त्याचबरोबर ते सुद्धा बिझी असतात। मग बाबा हे कुटुंब संसार हे सगळं कसं काय या सगळ्या जबाबदाऱ्या त्या सांभाळतात। परत त्यांचा स्वभाव हा इतका गोड आहे, तोही कायम सांभाळायचा आणि त्याचबरोबर त्यांना कुठेही वाईट वाटू द्यायचं नाही, अशी जबाबदारी समर्थपणे पेलणाऱ्या त्या माऊलीचा आज आपण सन्मान करणार आहोत। पण आजच्या भागाला सुरुवात करत असताना आधी ओळख करून देतो, पण स्वागत करूया सोनिया अतुल परचुरे यांचं आणि भेटूया संपूर्ण परचुरे कुटुंबाला। जरा ओळख करून द्या सगळ्यांची। माझ्या सासूबाई नमस्कार। माझी मोठी बहीण संपदा मुकादम नमस्कार। हिचं गिरगावात दुकान आहे आणि ज्याला आता 100 वर्ष पूर्ण झाली ताई। अरे वा वा, नमस्कार। ही हर्षिता माझी भाची। नमस्कार। माझा दादा अनिश मुळे। अरे वा। माझी वहिनी मनीषा मुळे। नमस्कार। आणि माझा भाचा विजेत मुळे। नमस्कार। चला, छान वाटलं, तुम्हाला कधी भेटलो नव्हतो सगळं, हो ना? घ्या उखाणा। होम मिनिस्टरला आदेश भाऊजी नेहमी आग्रह करतात, उखाणा घ्या वहिनी। अतुलरावांचं नाव घेते आमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिनी। क्या बात आहे, अरे वा वा। ज्या दिवशी आम्ही चित्रीकरण करत आहोत तो दिवस अत्यंत महत्त्वाचा या दोघांसाठी, कारण आज त्यांची अॅनिव्हर्सरी आहे, लग्नाचा वाढदिवस आहे। तेव्हा होम मिनिस्टरच्या या कुटुंबाकडून त्या दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्याचबरोबर घ्या उखाणा। मला प्रॉब्लेम आहे उखाणा नाही, घ्यायचा, पण आज मला घ्यावाच आल्यानंतर लागणार। कळलंय, म्हणून मी खूप वेगळा उखाणा ठरवलाय। घ्या घ्या घ्या। भाजीत भाजी मेथीची आपण नेहमी ऐकलेला उखाणा आहे, म्हणून मी वेगळा उखाणा घेणार आहे। वाह। भाजीत भाजी कोबीची, सोनिया माझ्या प्रीतीची। क्या बात आहे, वा वा। काय बघ, मला माहिती होतं आदेशला हा आवडणार आहे, म्हणून मी आदेशसाठी घेतो। नक्की। आणि मला हेही माहिती आहे की या लॉकडाऊनच्या काळात रानडे रोडवर पिशवी घेऊन जात असल्यामुळे हा प्रभाव आहे। बापरे, कमाल। ते तर कमाल आहे। आता तुला सगळ्या भाज्या सगळं कळतं, त्यामुळे त्याला तू कुठलंही नाव तू वेगवेगळ्या भाज्यांचं घेऊन परत सोनिया माझ्या प्रीतीची। परत सांगा, परत पुढचा काय भाजी वेगळी भाजी आता तर मग वेगळी करू। हा, भाजीत भाजी अळूची, सोनिया माझ्या प्रीतीची। पण कधी चुकूनही कारल्याची येत नाही ना? नाही, कारल्याची पण सोनिया माझ्या प्रीतीची एक कॉन्स्टंट आहे ना, भाजी कुठली असू दे। नाही, पण स्वभाव तसा नाहीये ना? नाही, स्वभाव त्याच्यामुळे मी म्हटलं ना, मग कारल्याची स्वभाव भाजी तसं नाही, कारण तिच्या स्वभावाला साधीशी भाजी मी अजून बघितलेली नाही। म्हणजे तिच्या स्वभावाचं यथार्थ वर्णन करू शकेल, पण जरा करायचंच असेल तर कुठल्या? नाही म्हणजे आता माशात माशा पिरांनाचा आणि सोनिया माझ्या काय प्रीतीचा वगैरे असं काहीतरी म्हणायला लागेल। पिरांना असतो ना तसं, पण भाजीत भाजी नाही माहिती कुठली। नाही, मिरचीची वगैरे गेली नाही, त्याच्यात काहीच नाही त्याच्यासमोर। काय आज असं ठरवून आलेत का? काय माहिती रे, खरंच तुला जास्ती माहिती नाही। म्हणजे मला असं ना, जनरली मी आज इतके होम मिनिस्टरचं हे 18वं वर्ष आहे, वा। इतकं कधी असं इतका सन्मान नाही, मी सन्मान दिला होता पहिल्यांदा भाज्यांचा। मी माझ्या मनापासून मान दिला होता, तो कोबी। हे बघ आम्हाला उन्हाळ्यामध्ये मी त्याला म्हणते अतुल एसी लाव। हा, मला उकडतंय, त्यांनी एसी लावल्या क्षणी मी म्हणते जरा थंडी वाजते नाही। याचं तू काय करशील? लोकांना माझ्या स्वभावाबद्दल खूप माहिती आहे, म्हणजे मी खूप सौम्य आहे, शांत आहे, कधी बोलत नाही वगैरे सगळं मान्य आहे। पण या सिच्युएशन मध्ये राहून तू शांत राहून दाखव। भयंकर उकडताय, एसी लाव, एसी, खूप थंडी वाजते, बंद कर। अरे तू करशील काय मला सांग? त्यामुळे अशी भाजी तो निवडू नाही शकत रे। सांगा, आज लग्नाचा कितवा वाढदिवस आहे? 26। का 26 वर्ष कशी गेली कळली नाही। अरे मी तुला भाजीचाच किस्सा सांगते। भाजीचा मला ना चवळीची भाजी परवा आमच्या बाईंनी केली आणि म्हणलं की मला तोच प्रश्न पडायचा की चवळीची भाजी आपली का अशी होत नाही? ही प्रत्येक वेळेला कोणी दुसऱ्याने केली की चांगली लागते। मग मला कळलं की मी चवळीची भाजी कधी केलीच नव्हती, मी मेथीच्या भाजीला चवळीची भाजी बनवत होते। तुम्हाला खूप शुभेच्छा सर, लक्षात घ्या तुम्ही। पण बघितलं, या दोघांच्या उत्तम जे काही नातं आहे ते हेच कारण आहे, हेच गुपित आहे, हो की नाही? सुखी संसाराचं रहस्य काय तर हेच आहे। तर कालच सांगतो तुला, ती चहा करत होती, चहा करून काहीतरी फोन आला म्हणून चहा करून ती गेली कामाला। साधारण 1.5 तासानंतर माझी आई अशी बेडरूम मधनं बाहेर आली आणि ती म्हणली, गॅस का चालू ठेवलाय, काही ठेवलं होतं का वरती?
तो गॅस चालू होता. चहाचा काढा झाला असेल. नाही चहा वगैरे काहीच नव्हतं त्याच्यावर. सगळं चहा पिऊन भांडी घासून पण झाली होती, गॅस चालू होता. याबद्दल मी माफी मागतो. बरं, बालपण सगळं ठाण्यात. कुठे? ठाण्यात. ठाण्यात ब्राह्मण सोसायटी नौपाडा, त्यामुळे अगदी हार्ट ऑफ ठाणे. म्हणजे त्यावेळेला तर आणि ठाण्यात असं खूप छोटं आणि मस्त पण होतं, त्यामुळे ते खरंच हार्ट ऑफ ठाणे. ठाणा स्टेशनच्या बाहेर अगदी. अरे वा. म्हणजे आमच्या घरातनं रेल्वे दिसते, अजूनही दिसते. म्हणजे अमुक एक गाडी आली की घरातनं निघायचं वगैरे या पद्धतीचं. तिच्या शाळेतली आणि गोष्ट जुनं सांगू घर का? आहे. तिची शाळा सुटली, शाळा साधारण एक 5 मिनिटावर होती, 5-7 मिनिटावर असेल ना, की ती शॉर्टकटनी घरी यायची. बंगल्यावरनं उड्या मारून, कंपाऊंडवरनं उड्या मारून, झाडावरनं चढून. आणि ती जेव्हा घरी यायची तेव्हा लॉंगकटवरनं आलेल्या सगळ्या मुली ऑलरेडी घरी येऊन चहा बिया पीत बसलेल्या असायच्या. बरं, ह्या गोष्टी मला कोणी वेगळ्या सांगितलं, तिनेच सांगितल्या ना. म्हणजे नाही, पण तुम्ही लक्षात ठेवलंय. आता हे प्रेम प्रेम. मी शॉर्टकटनी यायचे तरी सगळ्यांच्या नंतर यायची, ही गोष्ट तुझ्या लक्षात नाही राहणार. हे जे शॉर्टकट प्रकरण होतं, असे अनेक प्रकार असतील ना वेगवेगळे, जे त्यांच्या लक्षात आहेत. नाही, मी असंच नॅचरल म्हणून सांगून घेते, ह्याचं सगळं फार लक्षात राहतं. काय आपलं काय म्हणणं आहे? हे मला मान्य, हे मला मान्य. मान्य आहे. कंटिन्युअसली डोक्यात तिच्या काहीतरी डान्स बिन्स चालू असतं. सतत माझ्या डोक्यात असतं. ती एकदा गाडी तिने अनलॉक केली आणि चपला बाहेर काढून गाडीत बसली. हे म्हणजे सामान्य माणसाला चक्रावून जायला होईल असे हे किस्से आहेत. मी एका पॉइंट नंतर सांगूही शकत नाही. नाही नाही नाही. ती एकदा रिमोटनी लिफ्टचं दार उघडत होती, घरचा रिमोटनी. बरं, इथे माझे धिंडोडे काढायला हा एपिसोड करतोय का आपण? नाही नाही नाही. त्यांना काय झालंय, लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे ना आठवणींचा अल्बम ते चालतात. अच्छा. याला सगळ्याला कारण एकच आहे की तिच्या डोक्यात कॉन्स्टंटली वेगळे विचार असतात. वेगळे विचार म्हणजे कायम नाचाचे विचार असतात किंवा काहीतरी तिच्या डोक्यात घोळत असतं, त्यामुळे या गोष्टी घडतात. त्यामुळे माझं याच्याबद्दल ऑब्जेक्शन काही नाही, पण या गोष्टी तिच्या आतनं नॅचरली घडतातच. म्हणजे टीव्हीचा रिमोट फ्रीजमध्ये सापडणे किंवा मोबाईल कपाट बंद करून कपाट लॉक बिक करून आतमध्ये जर राहिल्या वगैरे, ह्या गोष्टी तर किरकोळ नाही. किरकोळ आहेत, म्हणजे त्याला काय अर्थच नाही. ती दिवसातनं साधारण 12 वेळा फोन शोधते. माझा फोन कुठे गेला, आत्ता ठेवला होता इथे, असं एक 12 वेळा दिवसातनं घडतं. पण आता ती काय, तो कारण काय, डोक्यात वेगवेगळे संकल्पना आणि वेगवेगळे विचार असतात. ते मात्र खरं आहे. याच्याबद्दल हेही ते मान्य करतायत. हो, हे हे बघ, आणि या गोष्टी मला कळल्या कशा सांग? कशा? तीच येऊन सांगते. या तिने सांगितलं नसतं तर मला कळल्या नसत्या, पण तीच येऊन सांगते, त्यामुळे आता करणार काय? बरं, हेच कारण होतं जेव्हा जमलं तेव्हा नाही. मग मी आवडलेस ना तुला, काय माहिती. हे फक्त या कारणामुळे कोणी लग्न नाही. हो, लाथ मिळाली असती मला या कारणामुळे. काल तिने माझा वाढदिवस होता, त्यामुळे तिने एक पदार्थ बनवायला घेतला. बापरे, कालच क्या बात अरे. आहे. कुठलं काय बनवलं होतं काय काल लग्नात? नाहीच, बनलंच नाही ते नाही फायनली. पण काय, कुठला पदार्थ प्रयत्न ठरवला काय होता? होता? हा. गुलाबजाम. आणि मी सखीलला म्हणलं तू खवा आण, आणि ताई उत्तम करते, त्यामुळे मी ताईला मध्ये मध्ये फोन करून की ताई कसं करायचं वगैरे, आणि काही केलं ते होईच ना. आणि मी ठरवलं होतं की आईंना अजिबात नाही विचारायचं, त्रास नाही, आपण आपलं Surprise, करायचं. सारखं surprise. काय असं नवऱ्यासाठी आपल्याला. हा. गुलाबजाम. नाही असं नाही, त्यांना मी दुपारचं आपलं झोपू देत नको कशाला. अरे ते काय, ते तुपात टाकलं की ते विरघळे, मग काय बारीक कर. ताई म्हणली मी तुला म्हंटल होतं बारीक ठेव, बारीक काही केल्या होईना. मी आईना म्हटलं हे असं काय होतंय विड्यासारखं. ताई म्हणल्या तू खवा गुलाबजामचाच खवा तू गुलाबजामचाच आणलास ना. म्हणलं अच्छा असं असतं, गुलाबजामचा खवा आणि बर्फीचा खवा हेच मला माहिती नाही. त्यामुळे तुम्ही कुठला तरी खवा आणला होता एक खवा आणला, तो बर्फीचा होता. कशाला तो एक गोळा पण राहीना तो, तर गप फेकून दिलं मी. का राग आला मला. त्यापेक्षा विकत आणले असते. हेच तो म्हणाला, मला डबल राग आला. याच्यावर पण तिला राग आला. मला मी ह्याच्यावर पण म्हटलं, राग प्रयत्न आला. कशाला करायचे? की मी इतकं रोमॅन्टिक की नाही त्याला, की कशाला विकत आणायचं, चांगले मिळतात एवर. बरं 100% चांगले होतात इथे, म्हणजे परत ती गॅरंटी नाही. म्हणजे मी प्रयत्न केला पण जरा नाही चांगले झाले, हे कशाला माझं म्हणणं आहे. जिथे सगळ्यात चांगले मिळतात ते आणावे आणि खावेत. मला इथून पुढे जर हिने जेवायला बोलवलं ना तर मी धडकी नाही नाही आदेश, मी जेवायला जेवण चांगलं मिळेल. हे बघितलं म्हणजे जेवायला तेव्हा तो 100% चांगलं मिळेल. कुठलाही असा नवीन तेव्हा प्रयोग नाही होत नाही नाही करणारच नाही मी, ह्याच्यावरच करायचं होतं मला प्रयोग. पण मला तेच विचारायचंय की बालपण सगळं ठाण्यातलं कसं गेलं बालपण? अतिशय सुंदर, अतिशय सुंदर.
कारण की वाडा संस्कृती होती ठाण्यात. आणि खूप खेळले, खूप मैत्रिणी, काय ते दिवाळीत किल्ला करणं आणि शाळेत हवं तेव्हा जाणं आणि काय काही झालं तर शिक्षक घरी यायचे. पण खूप चांगलं वातावरण होतं. ताई आणि दादा माझे म्हणजे एकदम स्ट्रॉंग पोल्स होते माझ्यासाठी, की सगळ्यात लहान मी, त्यामुळे काही हट्ट करायचं ताईकडे, काही हट्ट करायचं दादाकडे. आणि ते दोघं जण खूप शहाणी मुलं होती शाळेतली आणि मी व्रात्य होते, त्यामुळे ते. पण या ज्या शॉर्टकटने यायच्या तो तुम्ही कधी वापरला होता? कधीच नाही. पण कसा होता लहानपणी, स्वभाव कसा होता? स्वभाव म्हणजे हट्टीच पहिल्यापासून. ताई मी आणि अनिश पूर्णपणे ती म्हणेल ते करायचं. नाही, की याचं तिने कारण आहे एखादी की गोष्ट आमची आई मी लहान असताना गेली, त्यामुळे ते दोघ जणच होते, त्यामुळे मग. अच्छा, त्यामुळे ती सगळी जबाबदारी ताईने आईची भूमिका. हो, ताई म्हणजे माझी आईच आहे. आणि दादा पण एकदम स्ट्रॉंग, म्हणजे मला अजूनही दादाचा जो सपोर्ट आहे त्याचं काही म्हणजे मूल्यमापनच नाहीये. दादा आईच्या आठवणीने भाऊक झालेत थोडेसे, बोला. आमच्याकडे दोनच बाजू होत्या, एक बरोबर आणि एक सोनीची असं. तात्या असं म्हणायचे माझे वडील की प्रश्नाला दोनच बाजू असतात, एक सोनियाची आणि दुसरी चुकीची. असं इतकं मी लाडाकोडात वाढले. आणि मला कळत नव्हतं रे की मी काय प्रकारचा हट्ट करत होते आणि मी काय त्रास होते, मला माहिती नाही. पण इतकं शांतपणे आणि इतकं काय म्हणतो उबदार मला माझं बालपण होतं, आणि त्याची किंमत मला आता कळते की त्यांनी काय सॅक्रिफाईस केलं असेल दोघांनी. आणि मेन म्हणजे आमच्या वडिलांनी आम्हाला जे आम्हाला पाय ते करून दिलं, त्यामुळे प्रत्येकजण आम्ही आपापल्या फील्डमध्ये वेगळ्या काहीतरी प्रकारे करू शकलो चांगलं. तुमच्याकडे कसं काय घरचं वातावरण, बालपण उत्तम होतं. सगळं? म्हणजे काय आपण म्हणू ते सगळं म्हणजे जसं सोनियाचं होतं तसंच माझ्या घरी होतं. मी इनफॅक्ट चारही आम्ही एकत्र कुटुंब होतो. मी म्हणजे माझे वडील आणि काका एकत्र राहायचे, त्यामुळे 4 भावंड. त्या 4 भावंडातला मी सगळ्यात मोठा होतो, पण सगळ्यात जास्त लाड माझेच पुरवले गेले. म्हणजे मी काही मागितलं तरी मला ते मिळायचंच, काही जाणवलं नाही. फार मस्त होतं. बालमोहन शाळा जवळ होती, शिवाजी पार्क मैदान वगैरे. शॉर्टकटला बघ एवढी मेहनत कोण करेल, कंपाऊंड चढणे बिढणे माझ्या काही कामात. आणि घरी यायची घाई कोणाला आहे? मी यायचं शॉर्टकटनी, घरी येऊन करायचं काय, परत क्रिकेटच खेळायचंय. ते दिवसभर तेवढंच करायचो आम्ही. शाळेतनं सुद्धा शिवाजी पार्कवर जाऊन क्रिकेट खेळायचो. तिकडनं 7वी 8वी 9वी 10वी तर आम्ही नाटकाची रिहर्सल या नावाखाली 3-3 4-4 महिने शाळेत जायचो. दप्तर ठेवायचं वर्गात आणि रिहर्सलला बोलवल्या म्हणून जायचं वरती. हॉलमध्ये बसून आम्ही दिवसभर मस्त. म्हणजे रिहर्सल पण त्यातली काही काळ रिहर्सलही व्हायची नाटकाची, कारण आमचे गुरु विद्या पटवर्धन, त्याने खूप मजा यायची. आम्ही खूप धमाल केली. पण शाळेने खूप छान वातावरण पण शाळेत होतं. वाचनाची आवड त्या शाळेत लागली, छान मराठी ऐकायची आवड लागली, त्यामुळे खूप मस्त वातावरण होतं. आणि त्यावेळी जसं सांस्कृतिक वातावरण दादरमध्ये होतं ना, त्याचा खूप इम्पॅक्ट झाला. म्हणजे खूप मोठ्या मोठ्या लोकांची व्याख्यानं, प्रवचनं, गाणी, नाटक हे सगळं गणेशोत्सवात चालूच असायचं. गणपतीचे 10 दिवस, दिवाळीचे दिवस हे फार मस्त होते. म्हणजे पण घरून या क्षेत्रासाठी किंवा लहानपणी काम करत असताना पूर्ण प्रोत्साहन होतं आई बाबा? प्रोत्साहन होतं, पण आईची इच्छा होती की जरा मी डॉक्टर इंजिनियर व्हावं. कारण मी शाळेत असताना जरा हुशार म्हणजे हुशार नव्हतं, मार्क मिळायचे. कारण आमची शाळेत इतकं चांगलं शिकवायचे की ते ऐकलं की मार्क मिळायचेच. 80-85-90% वगैरे परीक्षेला मिळून जायचे मार्क. 10वीला पण मला चांगले मार्क मिळाले. मग तिला फार वाटायचं की जरा डॉक्टर इंजिनियर होऊन शिकावं जरा. पण ते काय म्हणजे तोपर्यंत माझी आवड म्हणजे पूर्णपणे नाटकाच्या बाजूला गेली होती. कारण त्याच्या आधी मी 2-3 नाटकं केली होती शाळेत असताना. 10वी जस्ट झालो मी आणि टिळक आणि आगरकर सारखं नाटक केलं. त्यामुळे मग तोपर्यंत आणि मार्क मिळवणं हा त्यातला एक भाग झाला. पण आवड असणं, स्वतःहून शिकावंसं वाटणं, मला कधी पहिलं आलोय शाळेत असं स्वप्नही नाही पडलं. त्यामुळे मला शिकण्या बिकण्याची फार आवड नव्हती. बरं, यांच्याकडे एवढ्या अभ्यासात त्यांना गुण वगैरे मिळायचे, आपल्याकडे कसं काय? नाही, मला कधीच नाही एवढे मिळाले. मी ते वडिलांचे लाडाचे 2-3 किस्से सांगते. मी एकदा अशी सायकलची चावी अशी जोरात फिरवत आणि त्याच्या चावीला असं एक छोटं काहीतरी तरी पाकिट ठेवलं होतं. मी त्यात त्यांनी मला फी दिली होती शाळेची. ते इतकं जोरात फिरवत मी अशी रस्त्याने चालले होते. आणि तेव्हा ना ठाण्यात ते गटाराचं म्हणजे पाऊस आला की ते गटाराचं पाणी आणि रस्ता तो एकाच लेवलला व्हायचा. ते कधी पाण्यात उडाली ती माझी मलाच कळली नाही. म्हणजे चावी, सायकलची, ते पैसे सगळं गेलं, पडलं ते. तर मी घरी येऊन तात्यांना म्हटलं, तात्या अहो ते
पडलं माझ्या हातून आणि ती फी पण गेली. ते म्हणले तू नाही ना पडलीस, तुला परत कसं आणायचं, आपण फी मी तुला परत देतो. म्हणजे हा त्यांचा अप्रोच होता. पण मग तुमची ओळख कुठे झाली दोघांची? नाटकात कुठलं? तुझं पाशी. म्हणजे खरी ओळख आमची तिथे झाली. हा म्हणजे 95 साली पु ल देशपांड्यांची 75ला आम्ही नाटक केलं होतं फुलं महोत्सव होता. फुलं महोत्सव होता. त्याच्यात खऱ्या अर्थाने ओळख झाली. मी त्याच्या आधी मी बघितलं होतं तिला, तिने मला बघितलं होतं नाटकात बितकात, पण तशी ओळख नव्हती. आणि तिथे आमची खरी ओळख झाली. श्याम केलं होतं अतुलनी आणि मी गीता. आणि ते नाटक, त्या नाटकाचे काय 50 प्रयोग झाले असतील. त्यात ते बरोबर तेवढं योग्य वेळेला आमच्या आयुष्यात आलं आणि आमचं लग्न ठरलं त्या दरम्यान. पण प्रपोज कोणी केला? नाही, असं खरं काहीच नाही झालं, कारण आम्हाला दोघांनाही असं लक्षात आलं की आपल्याला आपण त्यापैकी कसं लक्षात, म्हणजे कसं काय? म्हणजे आम्ही गप्पा मारायचो खूप. अरे आम्ही मग गेला माधव कुणीकडे मध्ये अतुल काम करायला लागला. अतुलनी रिप्लेसमेंट केली, लक्षात ठेव. मग किती आपल्या म्हणजे नशिबावर विश्वास बसतो अशा वेळेला, तो असा. हा, आणि त्या रिप्लेस नाही चांगल्या अर्थाने म्हणतो मी पण चांगल्या अर्थानेच घेतलंय. तर ते गेला माधव कुणीकडे त्यांनी केलं. मग आम्ही एक फिल्म पण केली जामनगरला, त्याच्यासाठी आम्ही शूटिंगला गेलो होतो. आम्ही खूप गप्पा मारायचो. मग लक्षात आलं की आपल्याला आवडतोय आपण एकमेकांना. आणि मग एकदा आम्ही असं जेवायला गेलो आणि आम्हाला दोघांच्याही लक्षात आलं होतं की आज आता आपलं काहीतरी फायनल ठरणार आहे असं. तर तेव्हा आम्ही जेवायला गेलो आणि मी म्हटलं की बहुतेक आता आपण लग्न करूया ना अतुल. तर अतुल म्हणला हो तेच, एवढंच. आता काय काय करतात ना रे, अशी काही नाही केलं असं. हो रे, तुझ्यावर प्रेम आहे वगैरे. थोबाडीत दिली असती अतुलनी माझ्या, जसं ओरडले असते रस्त्यात. असं काही नाही, पण तोपर्यंत खरंच लक्षात आलं होतं की आता हीच वेळ आहे. हो, ही संधी सुटली तर मग पुन्हा नाही. त्यामुळे काय स्वभावात काय जादू होती त्यांच्या की तुम्हाला असं नाही, वाटलं की अतुलचं जे असं फटाफटा बोलणं आहे ना, तेच मला आवडायचं. हो? हो, खरंच आवडायचं. असं इतकं जेन्युइन मत आणि आणि अतुलचं मत बदलत नाही जनरली. या सगळ्या गप्पा सुरू असताना वेळेचं बंधन आहे, पण पुन्हा या कुटुंबाला आपण भेटणार आहोत पुढच्या भागात. आजचा भाग इथेच संपत असताना आज सन्मान करणार आहोत आपण अतुलजींचा. अतुलजी, झी मराठीकडून गणपती बाप्पा मोरया. आजचा भाग इथेच संपवून पुन्हा भेटूया होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. पाहायला विसरू नका होम मिनिस्टर, फक्त झी मराठी. नमस्कार.